हॅलो, नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत आंबट चुका कसा लावला जातो, त्याची चांगली वाढ होण्यासाठी कुठले खते द्यावी. ही भाजी तुम्ही कुंडी किंवा ग्रो बॅग दोघांमध्ये लावू शकतात. 24x15ची ही ग्रो बॅगची साईज आहे आणि ही ग्रो बॅग मी 100 रुपयाला घेतलेली आहे. ऑनलाईन आपल्याला अशा ग्रो बॅग मिळत असतात. तर सर्वात अगोदर आपल्याला ग्रो बॅग मातीने भरून घ्यायची आणि त्या मातीमध्ये आपल्याला शेणखत, गांडूळ खत किंवा किचन कंपोस्ट या तिघांपैकी कुठले तरी एक खत थोडेसे टाकायचे आहे. त्यानंतर या बघा आपल्या आंबट चुक्याच्या बिया मी या गावाकडून आणल्या होत्या. तुम्हाला ऑनलाईन देखील आंबट चुक्याच्या बिया मिळून जातील. तर पहा, तुम्हाला जवळून दाखवते आंबट चुक्याच्या बिया कशा दिसतात. तर अशा पद्धतीने दिसत असतात बघा आंबट चुक्याच्या बिया. बिया टाकण्याच्या अगोदर आपल्याला मातीमध्ये पाणी देऊन घ्यायचे. पाणी दिल्यामुळे काय होते, आपल्या बिया या मातीला चिपकत असतात. आपण ज्या ठिकाणी बिया टाकल्या त्याच ठिकाणी ते रुजवत असतात. जर तुम्ही कोरड्या मातीमध्ये बिया टाकल्या आणि नंतर पाणी दिलं तर आपल्या पाणी देताना या बिया एकाच साईडला वाहून जातात आणि एकाच ठिकाणी त्या उगवत असतात. तसं होऊ नये म्हणून अगोदर आपण पाणी देऊन घ्यायचे, मग त्याच्यावर बिया टाकायच्या. आणि बिया टाकून झाल्यानंतर त्याच्यावर आपल्याला एक लेअर मातीची टाकून घ्यायची. माती जास्तही टाकू नका की आपल्या बिया दाबल्या जातील, म्हणजे आपल्या बिया फक्त झाकल्या जातील एवढी आपल्याला माती याच्यात टाकून घ्यायचे. सर्वीकडे एकसारखी पसरून हाताने आपल्याला माती टाकून घ्यायचे. जर तुम्हाला याच्यात ओलसरपणा कमी वाटत असेल तर तुम्ही हाताने थोडं पाणी शिंपडू शकतात. मला काही गरज वाटत नाही म्हणून मी काय आता शिंपडले नाही पाणी. त्यानंतर आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने किंवा एखाद्या गोणीने ही माती म्हणजे ही ग्रो बॅग झाकून घ्यायची आहे. अशा पद्धतीने झाकल्यामुळे आपल्या मातीत ओलावा टिकून राहतो आणि आपल्या ज्या काही बिया टाकलेल्या आहेत त्या लवकरात लवकर जर्मिनेट होतात. तर 3 दिवसातच आपली ही आंबट चुक्याची भाजी आपल्याला थोडी थोडी दिसायला लागेल. आता 10 दिवस झाले आहेत. तर पहा, आपली आंबट चुक्याची भाजी मस्तपैकी पूर्णपणे उगून आलेली आहे. त्याला आता आपण खत देऊन घेणार आहोत. 2 मूठ किचन कंपोस्ट मी घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे खत असेल ते तुम्ही घेऊ शकतात. आणि बाकीची सर्व माती आपल्याला घ्यायची याच्यात मिक्स करून आणि ही माती हळूवार हाताने आपल्याला भाजीवर टाकून घ्यायची. अशामुळे काय होते, ज्या काही भाजीच्या मुळ्या वरती आलेल्या असतात त्या झाकल्या जातात आणि भाजीची वाढ लवकर होते. तर 25 दिवसात आपली भाजी अशा पद्धतीने दिसू लागते आणि 30 दिवसात आपण ही भाजी हार्वेस्टिंगसाठी घेतलेली आहे. तर मी याच्यातली अर्धी भाजी आज काढून घेणार आहे. ही भाजी खाल्ल्यामुळे गॅस, अपचन, ॲसिडिटीचा जर तुम्हाला त्रास असेल तर ही भाजी तुम्ही नक्की खा. जर शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त झाले असेल तर डॉक्टर ही भाजी खाण्याचे सल्ले देतात. कारण ही भाजी आंबट असते आणि आंबटमुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल हा कमी होत असतो. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने कुंडीमध्ये किंवा ग्रो बॅगमध्ये आंबट चुक्याची भाजी लावा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. सर्वांना श्री स्वामी समर्थ.